लायसन्स इंजिनियर असोसिएशन पंढरपूरतर्फे इंजिनियर डे साजरा करण्यात आला। प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर सारंग कोळी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। यावेळी विकेट कंपनीचे इंजिनियर केदार जोशी, मिलिंद अंकलगी, इंजिनियर सोमनाथ काळे, इंजिनियर राजकुमार आटकळे, इंजिनियर सचिन माळवदे व अजित पवार यांच्यासह अनेक इंजिनियर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांची ओळख आर्किटेक्ट बाळ कुंभार व इंजिनियर ललित पाटील यांनी करून दिली। मिलिंद अंकलगी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला, तर केदार जोशी यांचा सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष सारंग कोळी यांनी केली। या प्रसंगी बोलताना इंजिनियर असोसिएशनने गेल्या वर्षभरात सर्वांसाठीचे किती उपयुक्त काम केले याबद्दलची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ललित पाटील यांनी केलं। देशामध्ये इंजिनियर बिल होणं गरजेचं आहे। आजपर्यंत संसदेमध्ये 4 ते 5 वेळा इंजिनियर बिल मांडलं गेलं, परंतु ते पास होऊ शकलं नाही। त्यामुळे इंजिनियरना कायद्यानं कोणतंही संरक्षण मिळत नाही। इंजिनियर कायद्याअभावी बळी ठरत आहेत, म्हणून सर्व इंजिनियरनी एकत्र येऊन चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये एकमेकांसोबत संघटित राहणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन इंजिनियर मिलिंद अंकलगी यांनी यावेळी केलं। यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सारंग कोळी यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली। इंजिनियर्सना अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देतोय। तर आज लायसन्स इंजिनियर असोसिएशन मार्फत आज आम्ही इंजिनियर्स डे साजरा करतोय। तर जे काही पंढरपुरातील नगरपालिकेचे लायसन्स इंजिनियर आहेत त्यांच्या अडचणीसाठी ही इंजिनियर असोसिएशन आम्ही निर्माण केलेली आहे। त्याची गेली 2 वर्षात आम्ही काम करतोय। गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तर या असोसिएशनला आम्हाला सहकार्य करणारे विकेट कंपनीचे जोशी साहेब आहेत। तर त्यांचं मी प्रथमतः इंजिनियर डेच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतोय। ते स्वतःही इंजिनियर आहेत, निमित्त मी शुभेच्छा देतो। आज लायसन्स इंजिनियर असोसिएशन पंढरपूर यांनी आम्हाला या दिवस सेलिब्रेट करायला बोलवलं, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे। विकाट सिमेंट ही 200 वर्ष जुनी सिमेंट कंपनी आहे। त्यांनी सिमेंटचा शोध लावला। त्याच्यात 12 देशांमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि भारतामध्ये आमचे 2 सिमेंट प्लांट आहे। गुलबर्गा इथं आमचा जवळपास 3.5 मिलियन टनचा प्लांट आहे आणि भारतीय सिमेंट कडप्पा जे आहे तो 5 मिलियन टनचा प्लांट आहे। आता आम्ही जे प्रॉडक्ट आणले ते इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत पूर्ण समस्त भारतामध्ये, जगामध्ये, जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी होईल आणि आपला जो ग्लोबल वॉर्मिंग जो एक चर्चेचा विषय सध्या झालेला आहे जगामध्ये, त्याला कशा प्रकारे आपण कमी करू शकतो याच्यावर आमच्या कंपनीचा रिसर्च आणि ॲनालिसिस झाले आणि हे 2 प्रॉडक्ट अल्टिमेट आणि ड्युरामेट आम्ही पूर्ण भारतभर त्याचा प्रचार करतोय की जास्तीत जास्त वापर व्हावा, जेणेकरून ताकद, स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी सगळी तुम्हाला मिळेल। धन्यवाद।